नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की 12 राशीनुसार जाणून घेऊया की तुमचा जन्म कोणत्या कामासाठी झाला आहे. तर प्रत्येक राशीचा आपण राशी भविष्यवाणी पाहणार आहोत की त्यांचा जन्म कशासाठी झाले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. देवाने तुम्हाला कोणत्या कार्यासाठी जन्म दिला आहे. काही लोक लहानपणापासूनच एक विशिष्ट दिशेने ओढले जातात. कोणाला लोकांची सेवा करावीशी वाटते, कोणाला ज्ञान मिळवण्याची, तर कोणाला न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते. अनेक आध्यात्मिक परंपरा आणि पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्ती काही शिकवण्यासाठी आणि काही अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी जन्माला येत असतो असं मानलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशीनुसार तुमच्या जीवनात संभाव्य आध्यात्मिक उद्देश काय असू शकतो. मात्र लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक श्रद्धावर आधारित आहे. ती निश्चित सत्य किंवा भविष्यवाणी असेल किंवा नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. मेष राशी. धैर्य आणि योग्य नेतृत्व शिकवण्याचे कर्म. पारंपरिक मान्यतेनुसार मेष राशीच्या व्यक्तींचा जन्म भीतीवर मात करून इतरांना प्रेरणा देण्यासाठी झाला आहे असं मानलं जातं. त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे धाडस आणि संयम यामध्ये संतुलन साधणे. नेतृत्व करणे ही त्यांची ताकद असेल तर शक्तीचा उपयोग स्वतःच्या अहंकारासाठी नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी करणं हीच त्यांची खरी आध्यात्मिक शिकवण मानली जाते. दुसरी रास आहे वृषभ रास. धैर्य आणि मूल्यांची जपणूक. तर पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार वृषभ राशीच्या व्यक्तींचा जन्म हा फक्त संपत्ती मिळवण्यासाठी नाही तर संपत्तीचा योग्य उपयोग, कुटुंबाची सुरक्षितता आणि जीवनातील स्थैर्य निर्माण करण्यासाठी झाला आहे असं मानलं जातं. या राशीचे लोक मेहनती आणि संयमी असतात. अनेकदा बदल स्वीकारण्यास मागे पडतात. त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे हट्ट सोडून योग्य वेळी बदल स्वीकारणे. जेव्हा ते संपत्तीबरोबर दान, प्रेम आणि समाधान यांनाही महत्त्व देतात तेव्हा त्यांच्या जीवनात आध्यात्मिक उद्देश अधिक पूर्ण होत असल्याचे मानले जाते. तिसरी रास आहे मिथुन रास. ज्ञानाचा प्रसार आणि योग्य संवाद. मिथुन राशीच्या लोकांना त्यांचा जन्म ज्ञान मिळवणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने झाला असून असे पारंपरिक मानले जाते. त्यांची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य ही त्यांची मोठी ताकद असते. मात्र त्यांचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे मनाची अस्थिरता कमी करून एका ध्येयावर सातत्याने काम करणे. जेव्हा ते त्यांच्या शब्दाचा उपयोग लोकांना जोडण्यासाठी करतात तेव्हा त्यांचे कर्म अधिक अर्थपूर्ण बनून जाते. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या मित्रांनो, सेवा, प्रेम आणि नात्यामध्ये संरक्षण. तर कर्क राशीच्या व्यक्तींचा संभाव्य आध्यात्मिक उद्देश म्हणजे कुटुंब, प्रेम आणि भावनिक आधार देणे. या राशीचे लोक इतरांची काळजी घेतात पण अनेकदा स्वतःच्या भावना दाबून ठेवतात. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे स्वतःवरही तितकंच प्रेम करणं जितकं ते इतरांवर करतात. सेवा आणि करुणा यामधून त्यांचे अंतर्मन समाधान मिळते, अंतर्मन खुश होते असे मानले जाते. पाचवी रास आहे सिंह रास. नेतृत्वातून लोककल्याण. सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये नेतृत्वाची नैसर्गिक क्षमता असते. पारंपरिक मान्यतेनुसार त्यांचा जन्म लोकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी झाला आहे. मात्र त्यांचे अधुरे कर्म म्हणजे अहंकारावर विजय मिळवणे. जेव्हा ते सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देतात तेव्हा त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश पूर्ण होऊ लागतो. सहावी रास आहे कन्या रास. सेवा, शिस्त आणि सुधारणा. कन्या राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे जग अधिक चांगलं बनवण्यासाठी स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करणे. ते प्रत्येक गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करतात पण स्वतःच्या चुका शोधण्यात अडकून न पडता स्वतःला स्वीकारणे ही त्यांची मोठी शिकवण मानली जाते. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोकांचे जीवन अधिक सुकर होऊ शकते. सातवी रास आहे तुळ रास. न्याय आणि संतुलन. तर तुळ राशीच्या व्यक्तींचा जन्म संतुलन, न्याय आणि शांतता निर्माण करण्यासाठी झाला आहे असं पारंपरिक मत आहे. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरू नये, योग्य गोष्टी ठामपणे उभे राहणे आणि आध्यात्मिक प्रवासात महत्त्वाची पायरी मानली जाते.
8वी रास आहे वृश्चिक रास. परिवर्तन आणि आत्मजागरूकता. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे भीती, दुःख आणि भूतकाळावर विजय मिळवून स्वतःमध्ये परिवर्तन करणे. या राशीचे लोक संकटातून अधिक मजबूत होतात. क्षमा करणे आणि जुन्या जखमा सोडून पुढे जाणे ही त्यांची आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली मानली जाते. 9वी रास आहे धनुरास. तर सत्याचा शोध. धनुराशीच्या व्यक्तींचा जन्म ज्ञान, सत्य आणि धर्माचा शोध घेण्यासाठी झाला आहे असे मानले जाते. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे मिळालेले ज्ञान फक्त स्वतःपुरते न ठेवता इतरांनाही योग्य मार्ग दाखवणे यासाठीही वापरणे असते. त्यांच्या जीवनात प्रवास, शिक्षण आणि अनुभव यांना विशेष महत्त्व असते. पुढील रास आहे मकर रास. कर्म, जबाबदारी आणि संयम. मकर राशीच्या व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे प्रामाणिक मेहनतीने समाजासाठी काही टिकाव निर्माण करणे. तसेच जबाबदारी पेलताना पण अनेकदा भावनांकडे दुर्लक्ष करतात. काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे ही त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी शिकवण मानली गेली आहे. आणि 11वी रास कुंभ रास. तर समाजात सकारात्मक बदल. कुंभ राशीच्या व्यक्तींचा जन्म नवीन विचार, समाज सुधारणा आणि मानवतेच्या कल्याणासाठी झाला आहे असं पारंपरिक मत आहे. त्यांचे अधुरे कर्म म्हणजे वेगळा विचार करताना लोकांशी नातं टिकवून ठेवणं. त्यांच्या कल्पना अनेकांना खूप साऱ्या प्रेरणा देऊ शकतात. 12वी आणि शेवटची रास म्हणजे मीन रास. करुणा, श्रद्धा आणि आध्यात्मिक उन्नती. मीन राशीचे व्यक्तींचे संभाव्य अधुरे कर्म म्हणजे करुणा, क्षमा आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग स्वीकारणे. ते इतरांना दुःखाशी सहज जोडले जातात, मात्र स्वतःला विसरून इतरांसाठी जगण्याऐवजी करुणा आणि विवेक यांचा समतोल राखणे ही त्यांची मोठी शिकवण मानली जाते. तर प्रत्येक राशीच्या संभाव्य जीवन उद्देश वेगळा असला तरी एक गोष्ट मात्र समान आहे. स्वतःमध्ये सतत सुधारणा करणं, चांगली कर्म करणं आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणं ही माहिती प्रत्येक राशीमध्ये सेम आहे. तर माहिती पारंपरिक ज्योतिषशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार आधारित आहे, म्हणून ही माहिती तुमच्या जीवनात खरा उद्देश शोधण्यास सुरुवात करेल असे एका विचारापासून होईल. तर बघा मित्रांनो, 12 राशींच्या मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की तुमचा जन्म कोणत्या कामासाठी झालेला आहे. कारण तुमचा जन्म हा साधासुद्धा नसून साक्षात भगवान विष्णूने ब्रह्मांडाने तयार केलेला आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही या कामावर फोकस करा आणि तुमच्या राशीमध्ये जे कामासाठी तुमचा जन्म झाला आहे आणि तुमच्या राशीनुसारच तुम्ही कामाचे व्यवस्थापन करा आणि पुढील जीवन सुखमय करा. चला तर मित्रांनो, अशा माहितीपूर्व व्हिडिओमध्ये परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही माहिती तुमच्या मित्रांना, तुमच्या घरातील व्यक्तींना, पाहुण्यांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. कारण ही माहिती खूप महत्त्वाची आणि अतिशय जीवन सुधारण्याची आणि जीवनाला एक नवीन दिशा देण्याची आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.